इराण आणि इस्रायल युद्धाचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसतोय, कारण राज्यामध्ये गॅस सेवा विस्कळीत झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल, कॅन्टीन, मोठमोठ्या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। ज्या खरं तर मोठ्या हॉटेल्सला खाद्यतेल पुरवलं जातं, त्या खाद्यतेलामध्ये सुद्धा आपण पाहतोय की डब्यामागे 90 ते 100 रुपयांची वाढ जी आहे झालेली पाहायला मिळते। मी सध्या पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे, MM नहार यांच्या दुकानामध्ये मी आहे। आपण पाहतोय की दुकानामध्ये मोठ्या प्रमाणावरती तेल डब्यांचा माल जो आहे तो शिल्लक आहे, मात्र या तेल डब्यांमागे जवळपास 90 ते 100 रुपयांची वाढ जी आहे ती झाली। तिथले व्यापारी जे आहेत ते सांगतायत नक्की कारण काय, खाद्यतेलाची किमती नक्की का वाढतायत हे आपण खरं तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपले इथले संचालक MM नहार सर यांच्या आपण पाहतोय की व्यापारी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सर हे सांगा की खाद्यतेलाच्या किमती नक्की कशामुळे वाढत आहेत, कारण काय नक्की? आता युद्धाची परिस्थिती आहे, त्यामध्ये डॉलर थोडाफार वाढलेला आहे। डॉलर 1-2-2.5 रुपये डॉलर वाढलाय आणि थोडाफार तुटवडा झालेला आहे मालाचा, पण तुटवडा असं सांगता येणार नाही। बाजारात 3 रुपये 4 रुपये किलोची तेजीमध्ये ही नेहमी होत असते, हे तेलाचा व्यापाराचा भाग आहे। आणि साधारण 90 ते 100 रुपये डबा हा वाढलेला आहे। सोयाबीन तेलातही वाढलेलं आहे, पाम तेलात पण वाढलेलं आहे आणि सूर्यफुलातही वाढलेले आहे। म्हणजे आधी किती डब्याची किंमत होती आणि आता किती झालेली आहे? आता सोयाबीन तेलाचा 13 किलोचा डबा होता, तो साधारण 2000 रुपयाला होता, तो आता 2100 रुपयाला आहे। 15 किलो पाम तेलाचा डबा 2100 रुपये होता, तो साधारण 2200 रुपये। सूर्यफुलाचा 2300 होता, तो 2400 झालेला आहे। म्हणजे प्रत्येक डब्यामागे 100 रुपयांची अंदाजे आता मार्क्यावरती थोडंफार कमी जास्त झालेलं आहे। म्हणजे काही मालामध्ये 90 वाढलेत, काही मध्ये 100 वाढलेत, काही 80 वाढले। म्हणजे आता याचा फटका जो आहे तो कसा बसतो? म्हणजे माल शिल्लक आहे, मोठे हॉटेल्स असतील किंवा कॅन्टीन आहेत, मोठ्या प्रमाणावर त्यांना खाद्यतेल लागायचं, ते आता मात्र येत नाहीत, कारण त्यांच्यावर दुकान बंद करण्याची वेळ आली। आता गेल्या आठवड्यापासून गॅस टंचाई झाल्यामुळे बऱ्याचशा इंडस्ट्रीयल कॅन्टीन म्हणा किंवा हॉटेल म्हणा ह्यांच्याकडे गॅसचा तुटवडा झालेला असल्यामुळे तेलाचे वापर जो आहे तो कमी होतो। आणि कारण तेल हे म्हणजे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागतातच, तर त्याच्यामुळे उलट आता मालाचा पुरवठा भरपूर आहे आणि त्या प्रमाणात गिराईक नाही पुढे। बरोबर, म्हणजे आता गुढीपाडवा तोंडावरती आहे तरी सुद्धा बाजारामध्ये उलाढाल पाहायला मिळत नाही। बाजारात तशी उलाढाल गेल्या आठवड्यापासून कमी आहे। याचा फटका जो आहे तो कसा बसू शकतो? जर कदाचित खाद्यतेलाची किमती वाढल्या तर पुढे वाढत जातील की मग खाद्यतेलाची किमती कमी सुद्धा होऊ शकतात? खाद्यतेलाची किमती सध्या तरी असं पुढचं एकदम सांगता येत नाही, कारण युद्धाची परिस्थिती सांगण्यासारखी नाही। म्हणजे आपल्याला कोणालाही माहिती नाही की उद्या काय होणार आहे। पण आता इमिजिएट जर म्हणलं तर साधारण भाव स्थिरच राहतील, काय फार मोठी बदगट नाही। पण बाजारात गिराईकाला गिराईक कमी पडलेले गिराईक गेल्या महिन्यामध्ये जे गिराईकाचं हे होतं की युद्धामुळे शॉर्टेज होईल, त्या पद्धतीत लोकांचा जो प्रतिसाद होता, आता तो प्रतिसाद कमी आहे। लोकांनी माल भरून ठेवलेला आहे, पाईपलाईन मध्ये माल कम्प्लिटली फुल आहे। म्हणजे परिणाम सांगता येत नाही की युद्ध किती दिवस चालेल आणि त्याचा परिणाम कसा होईल? बरोबर आहे, पण ऍक्च्युली युद्धाचं डायरेक्ट कनेक्शन खाद्यतेलाबरोबर नाहीये, इनडायरेक्ट कनेक्शन आहे। डायरेक्ट गॅसच सुरळीत नाही झाला किंवा ते मोठ्या इंडस्ट्रीज बंद पडल्या तर आपोआप याच्यावर जर मोठ्या इंडस्ट्री बंद पडल्या तर उलट आहे की ह्याच्याकडे मालाचा पुरवठा जास्त असेल आणि भाव थोडेफार तरी खाली येतील प्रेशर, सप्लाय प्रेशरमुळे। म्हणजे बाजारात तर उलाढाल सध्या काही पाहायला मिळत नाही। बाजारात एकदम स्थिर आहे, गिरायकी थोडी शांत आहे, गिरायक तूर्त तरी एकदम शांत आहे। आता गुढीपाडवा किंवा पुढच्या आठवड्यात काही आपल्याला कल्पना करणं अवघड, पण गिरायक तसेही या महिन्यात गेल्या 8-10 दिवसात शांतच आहे। आपण पाहतोय की बाजारामध्ये माल जो आहे तो शिल्लक आहे, पुरवठा मोठ्या प्रमाणावरती होतोय, मात्र गॅस पुरवठा जो आहे तो विस्कळीत झाल्यामुळे मोठे हॉटेल्स, त्याचबरोबर जे खाद्यपदार्थांसाठी लागणारं तेल जे आहे ते आपण पाहतोय की बाजारामध्ये उपलब्ध आहे। डब्यामध्ये जवळपास 90 ते 100 रुपयांची वाढ झाली, मात्र बाजारामध्ये उलाढाल जी आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण सोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।